आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मुलीच्या जवळ यायचा प्रयत्न केला तर त्यामुळे पुन्हा तिचा वापर करून माझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नका। इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे तुमचा माझ्याशी किंवा माझ्या मुलीशी काहीही संबंध नसेल। मला ना तुमचा चेहरा बघितला ना तरी चीड येते आता। भावना मॅडम, एक माझ्या अंगाला हात लावायचा नाही हा। एक वेळ मी तोंडावर पडले तरी चालेल, पण तुमचा स्पर्श नकोय। आनंदी, आनंदी, काय झालं ग? काय झालं? ए बाळा, तुम्ही ठीक आहात ना? काय झालं बाळा? तू ओरडली का? काय झालं? सिद्धू, अहो सिद्धू, अरे देवा, अहो विराज, ए सिद्धू, विराज, तू पाणी पाणी आणि कांदा कांदा घेऊन ये। अरे सिद्धू, सिद्धू, अहो शुद्धीवर येईल ना तो। सिद्धू, सिद्धिराज उठा। ए सिद्धू, सिद्धिराज काय होतंय? उठा। ए सिद्धू, सिद्धिराज उठा। अहो कांदा, सिद्धिराज, अहो मी फोडलेलंच आहे। हा. आणा एक पाणी। कालपासून बिचारा इथे रात्रंदिवस उभा आहे। पोटात अन्नाचा एक कण नाही की पाण्याचा एक थेंब नाही। चक्कर येईल नाही तर काय होईल? फ्रेंड उठणार आहे। काय झालं तुला? सिद्धू, सांभाळ सांभाळ सिद्धू, पाणी। घे पाणी पी। सिद्धू पाणी पी रे। भावना मॅडम, मी तुमच्या हातून पाणी पिलो। आता माझा उपवास संपला। आरती, काही योगायोगे बघ ना, भावनाच्या हातून सिद्धूचा उपवास सुटला ग। होय हो वहिनी, खऱ्या प्रेमाला तर देवाची पण साथ असते बघा। सिद्धू, अरे इथे काय बसलायस तू? लागलं का तुला काही? अधिराज, घाबरायचं कारण नाहीये। त्याला चक्कर आली होती सिद्धूला, आता ठीक आहे। अरे बापरे दादा, बरं आहे मी, ठीक आहे। हे बघ सिद्धू, आता अधिराज इथे आलेला आहे, तेव्हा त्याच्याबरोबर तू खाली जा। अरे नाही नको म्हणूस। हो सिद्धू, तू चल बरं घरी। अरे तू घर सोडून गेल्यापासून आई सतत रडते रे। हे बघ, इथे आत्ता मला आजीने त्यासाठीच पाठवलंय तुला घरी घेऊन जायला। तू चल घरी। अरे घरचे सगळे अस्वस्थ आहेत रे, चल बरं घरी। चल उठ, हळूहळू सावकाश। चल सिद्धू। नाही दादा, जोपर्यंत भावना मॅडम, श्रीनिवास काका, लक्ष्मी का कोणी या घरातले सगळे मला माफ करत नाही, पण भावना मॅडम मला नवरा म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये। हे बघ नाही सिद्धू, दादा, सिद्धू काका. काकाच
मला उगाच समजवायला जाऊ नका. माझं हेच फायनल आहे. आनंदी चला. गुंड्या, तू खूप पनिशमेंट कम्प्लीट केलीस. तू स्वतःची काळजी घे. तू प्लीज काहीतरी खाऊन घे. आणि मी तुला ना वॉटर बॉटल मधून पाणी आणून देते. तू ते पाणी पी. हा, गुंड्या तू घरात जा. मी घेईन काळजी माझी. जा. खरंच ना? हो. बघितलंस मोठे कसे अडून बसतात. बदल ह्या गोष्टीला लहान मुलं जितकं सहज स्वीकारतात ना, तसं नाही कोणी स्वीकारू शकत. चला जानू, आता तुला भूक लागली असेल ना? जयंत, अरे आज माझा उपवास आहे, विसरलास का? जानू, मी तुझ्यासाठी म्हणून तुझ्या आवडीचं जेवण अरेंज केलंय. अरे पण का? कारण मला असं वाटलं की आता आपण दोघेही एकत्र जेवणार आहोत. सॉरी जयंत, पण मी आता उपवास नाही सोडू शकत. अरे जानू, तू उपवास कोणासाठी ठेवला होतास? माझ्यासाठी. मग आता मीच सांगतोय ना, उपवास सोड. नाही जयंत, तुला माहितीये सावित्रीने चक्क 3 दिवस उपवास केला होता. मला निदान 1 दिवस तरी करू दे. आणि तसंही आता वडाची पूजा करताना मी प्रार्थना केली, माझ्या जयंतला उत्तम आरोग्य दे, आजच्यासारखा त्रास त्याला पुन्हा व्हायला नको. मग माझी ती प्रार्थना पूर्ण होण्यासाठी मला उपवास तर पूर्ण करायलाच हवा ना. जानू, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. आय एम रिअली ब्लेस्ड. खरं तर ब्लेस्ड मी आहे. विचार का? मला सांग, आता कोणते नवरे आपल्या बायकोसोबत अशी वडाची पूजा करतात, तिच्यासाठी असा स्पेशल स्वयंपाक करतात? आणि एक सांगू का जयंत, खरं तर आपली ही पहिली वटपौर्णिमा ना माझ्या कायम लक्षात राहणार आहे. खरंच जानू, माझ्यासाठी पण ही वटपौर्णिमा खूप स्पेशल आहे. लक्ष्मी निवास